कल्याणमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आमने सामने आले। स्वर्गीय आनंद दिघे पुलावरून श्रेयवादाची लढाई दोन्ही पक्षांमध्ये सुरू झाली आहे। भाजपच्या वतीने पुलाचं उद्घाटन होणार होतं, त्याआधीच शिवसेनेने पूल वाहतुकीसाठी खुला केलेला आहे। त्यामुळे या पुलावरून दोन्ही पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई जोर धरू लागली। उडान पूल गेल्या अनेक दिवसापासून खराब होता आणि अनेक ॲक्सिडेंट आणि वाहतूक कोणती मोठ्या प्रमाणात होत होती। हा रस्ता लवकरात लवकर चांगला मजबूत बनावा यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करत होते। आमचे इथले स्थानिक नगरसेवक पप्पू पिंगळे असतील, आमचे शहर प्रमुख निलेशजी शिंदे असतील, मलेशजी शेट्टी असतील, शरद पावशे असतील, आपले नवीन गवळे असतील आणि आमचे राजाराम पावशे साहेब हे सातत्याने महानगरपालिकेला पाठपुरावा करत होते आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी होत होती ती आज सुरळीत जाणार आहे। हा रस्ता खऱ्या अर्थाने महापालिकेच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून हा उडान पूल झालेला आहे। आज ह्या रस्त्याची मजबूतीने आणि चांगल्या प्रकारे याची डागडुजी केलेली आहे। याच्यात कुठल्याही प्रकारचा श्रेयवाद नाही आहे। गेल्या अनेक दिवसापासून इथले कल्याण पूर्वेचे नागरिक या ट्रॅफिकमुळे खूप अडचणीचा विषय झालेला होता, कारण शहाडचा ब्रिज बंद असल्यामुळे पूर्ण ट्रॅफिक ही कल्याणपूर या ब्रिजच्या मार्गाने जात होती। पण ह्या ब्रिजचं काम चालू झाल्यामुळे इथं देखील ट्रॅफिक हे ब्रिजच्या खाली ट्रॅफिक होतं। इथले स्थानिक जे नगरसेवक आहे आमचे पप्पू पिंगळे असतील किंवा राजाराम आप्पा असतील, यांच्या माध्यमातून यांचे कार्यकर्ते सातत्याने रात्री 2-2, अडीच वाजेपर्यंत उभे राहून हे ट्रॅफिकची समस्या काढण्यासाठी ते प्रयत्न करत होते। त्यामुळे हा श्रेयवाद नाही, हा शिवसेना कशी आहे, शिवसेना ही सातत्याने तळागाळातल्या लोकांना जिथं जिथं अडचण आहे तिथे शिवसेना उभी राहते। त्यामुळे हा कुठल्याही प्रकारचा श्रेयवाद नाही, हा ब्रिज चालू व्हावा हीच आमची अपेक्षा होती आणि त्यामुळे आम्ही हा चालू केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।